मित्रांनो, तुळजापूर तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्या आलेला आहे कसई गावामध्ये परिसरात. तर आपण चाललेलो आहोत कसईमध्ये. सर्व सत्यता तुमच्या समोर मांडणार आहे. चला. नमस्कार बांधवांनो, मी पंकज शहाणे, लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर. मित्रांनो, आज 3 डिसेंबर 2024 आहे मित्रांनो, आणि तुळजापूर तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्या आलेला आहे. साधारण 1.5 वर्षापूर्वी बिबट्या आला होता मित्रांनो, आणि हे सीसीटीव्ही फुटेज आपण दिलं होतं. त्यासोबतच फॉरेस्ट विभागाचं स्टेटमेंट आहे, त्यांचे फोटो आहेत. तसेच तुळजापूरमधील काठी, कामटा, सिंदफळ या परिसरामध्ये तुळजापूर शहराच्या जवळ घाटाच्या खाली चंद्रलोक असेल किंवा शिवार गार्डन असेल, ह्या ठिकाणी बिबट्यानं आक्रमण केलं होतं. त्यासोबत अनेक शिकारी करून मित्रांनो बिबट्या जसा आला तसा परत गेला. त्याला कुणीही ट्रॅप केला नाही, त्याला पकडलं नाही. लक्षात घ्या, ही एक आपलं दुर्दैव आहे. आणि त्याचा परिणाम काय झाला लक्षात घ्या की आज कसई भागामध्ये, काल कसई भागामध्ये एसटी महामंडळाचे अधिकृत वाहन चालक पठाण साहेब, ते जावेद पठाण साहेब, त्यांनी प्रत्यक्ष बघितला आणि स्वतः प्रत्यक्ष या ठिकाणी शेतकरी बांधव आहेत, कसई गावाचे माननीय सरपंच साहेब आहेत. नेमकं काय प्रकरण आहे आपण बघूया. तुळजापूर तालुका हा मित्रांनो बिबट्यासाठी परिक्षेत्र आहे, टेरिटरी आहे. हजारो वर्षापासून ह्या परिसरात बिबट्या येतो मित्रांनो, आणि या माणसं आता आलेल्या आहेत. लक्षात घ्या, पण बिबट्याचं हे परिक्षेत्र आहे पूर्वीपासून, आणि ह्या परिसरात बिबट्या येतो. पण अनेकांना वाटतं की चेष्टा आहे, बिबट्या कुठे येत असतो का. तर प्रत्यक्ष आपण जाणून घेऊया. आज 3 डिसेंबर, कालची 8:30ची घटना आहे. काय सत्य आहे काय नाही बघूया. प्रत्यक्षदर्शी नागरिक आहेत, आणि माझी प्रशासनाला तीव्र विनंती आहे, नागरिकांचे जीव वाचवायचे असतील तर आपण ह्या बिबट्याला ट्रॅप करणं, जसं मगर पकडली तसं ह्या बिबट्याला ट्रॅप करणं गरजेचं आहे. प्रत्यक्षदर्शी नागरिक आहेत. इकडे आहे सरपंच साहेब. नमस्कार मित्रांनो, हे सरपंच साहेब आहेत कसईचे. तर तुमचं नाव कृपया सांगा. माझं नाव मम्माने बालाजी. मम्माने बालाजी. माझं आरळी रोडला शेत आहे. आरळी रोड कुठं आलं हे? ह्याच्या गावाच्या मागं. गावाच्या मागं. बर, मग साधारण किती वाजता? 9-9:30 वाजले असतील रात्रीचे. एवढा टाइम बघितला नाही मी. बरं बरं, नेमकं काय झालं सांगा. असे अफवा उठल्यानंतर मी वडिलांना आणायला गेलो शेताकडे. वडिलांना आणायला गेलो. मग याच्या वेळेस काय झालं की बाबा तिथं आमच्यात आंबादास कुळींचा बांध आहे मोठा. आंबादास कुळींचा बांध आहे. हा, त्या रोडवरून खाली उतरताना त्याचं अर्ध दंड दिसलं मला. बर. आणि पुन्हा अर्ध खाली होतं म्हणून मी. बरं, मला एक तुम्हाला थांबवायचं 2 मिनिट. तुम्हाला बिबट्या आणि तरस मधला फरक कळतो की? बिबट्यामध्ये असा कलर कसा होता माहिती आहे का, त्याप्रमाणे चट्ट होते त्याच्या अंगावर चट्टे होते. पिवळा होता. पिवळा होता, बरोबर आहे. बघितलं मी, गाडी फास्ट होती माझी, मी घाबरल्यामुळं गाडी फास्ट घेतली. तर मित्रांनो, अनेक जण काय म्हणतात, म्हणजे मी तुम्हाला काय बरं विचारलं, बिबट्या बघितला प्रत्यक्षदर्शी बघून सुद्धा काय जण काय करतात विनाकारण, बिबट्या नसेल व तरस असेल, बिबट्या नसेल व लांडगा असेल, तर तुम्ही बिबट्या बघितला. कारण की लांबी जास्त होती त्याची. लांबी जास्त होती. अर्ध दंडवर होतं म्हणजे अर्ध किती खाली खोल होतं. राईट राईट, लंबुकळा होता असा. मित्रांनो, तरस हा लांब नसतो, लक्षात घ्या. तर हे आहेत प्रत्यक्षदर्शी नागरिक. सरपंच साहेब, तुमचं काय मत आहे? नाही, बघितलेले ग्रुपला बातमी पडली होय. सत्य पाहणी करण्यासाठी गावात गेलो. आणि मला एक सांगा की विनाकारण तुम्ही खोटं कशाला बोलताल? तुम्हाला काय प्रसिद्धीची काय हाऊस आहे का? ना, प्रसिद्धीची काय हाऊस आहे सरपंच साहेब? कोणाला तरी काय कसंही गाव आपलं ह्या ठिकाणी अधोरेखित व्हावं असं काय आहे? अफवा वगैरे काय आहे? अगोदर काही असे अफवा झाली बी नाही, अशी घटना घडली बी नाही, झाली बी नाही. त्यामुळे जे सत्य आहे तुम्ही सांगणार. तर एसटी महामंडळाचे जावेद पठाण साहेब आहेत, त्यांनी पण इथं सांगितलं की ह्या पंपाच्या समोर आडवा गेलेला त्याने बघितला. अर्ध्या तासादरम्यान त्याने तेवढा प्रवास पार केला. मित्रांनो, हे 2 साक्षीदार आहेत. सरपंच साहेब स्वतः आहेत, आणि ह्या ठिकाणी बघूया इथं नागरिक पण आहेत. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. आणि बिबट्या आलेला आहे, तर तुम्ही काय म्हणजे काळजी घेताल काय नाही परिसरात? सरपंच सांगतायत, इथले रहिवासी सांगतायत, म्हणजे काय तर तथ्य असायलाच पाहिजे ना त्याच्यात. होय की. आणि ह्या परिसरामध्ये थोडं झाडी बी दाट आहे, हो, ऊस आहे, पाणी आहे, कमी आहे, होय, त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही. होय. रात्री आम्हाला ज्यावेळेस मेसेज आला त्यावेळेस आम्ही सर्व जनतेला मेसेज करून सांगितलं वा वा, असं वाघ किंवा बिबट्या नावाला पाणी आलेलं आहे, लोकांनी बाहेर येऊ नये, आपल्या घरामध्ये सावध राहणं गरजेचं आहे. पुढे बातमी हो हो पाठवलेली आहे, किंवा धन्यवाद धन्यवाद. असं ते तुम्ही येऊन चौकशी करून पाणी करावे अशी आमची विनंती आहे गावकऱ्यांना. चालतं. तर मित्रांनो, कसंही गावात आपण आलेलो आहोत, आणि ह्या ठिकाणी बिबट्या आलेला आहे, हे सत्य आहे, नागरिकांनी मान्य केलेलं आहे, प्रत्यक्षदर्शी नागरिक आहेत. त्यामुळे सर्वांनी, तुळजापूर तालुक्याने सर्वांनी हा बिबट्या खाली बोरी धरणापर्यंत जाऊ शकतो, बरोबर आहे. त्यामुळे सर्वांनी सावध राहावा, ही लोकसेवा फाउंडेशनचा प्रयत्न आहे. आणि वन विभागानं तातडीनं आता ट्रॅप लावून, ह्याला ट्रॅप लावणं पण गरजेचं आहे. उगा आला आणि गेला असं नको आहे, कारण लहान लेकरं शिकार होऊ शकतात, माता भगिनी शिकार होऊ शकतात, शेताकडे जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी सजग राहावा, सावध राहावा. बिबट्या 100% आलेला आहे, आणि आपण वन विभागाला कळवलेलं आहे. बघूया पुढच्या ह्या ठिकाणी हालचाल काय होते. शेतामध्ये पाणी द्यायला जाऊ नका, गेलं तर सोबत रेडिओ न्या किंवा असं काय तर सोबती न्या सोबत. जरबंद व्हावा. ओके, धन्यवाद बांधवांनो. ही जनजागृती होती. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर. धन्यवाद. आपण कसईच्या चौकात आलेलो आहोत. बाळा, बिबट्या बघितला का? बघितलंय काल रात्री शेतामध्ये. तर इकडे कसई पाठी आहे मित्रांनो, कसई गाव. तुम्ही ऐकलंय का बिबट्या आलेला? ऐकलंय? तुम्ही ऐकलंय का? बघितलं नाही,
ऐकलं रात्री. ऐकलं ना? गोंधळ ऐकला होता का? हा, गोंधळ ऐकला. तू तर प्रत्यक्ष बघितलंय, ऐकलाय शेतामध्ये गेलं होतं. कुत्रे आमची बिबटे माग पाहते. कुत्रे बिबट्या मग पाळते. चला मित्रांनो, कसं जाऊया. नेमकं मावशी ते ड्रायव्हर काय खाली गावात येऊन बोलले ते. हो ड्रायव्हर सांगितलं. हा म्हणजे बरं. 9 वाजता 9:45 असं 9ला येते गाडी. होय, हा मग लोक सगळी कालवा करायला. हो पंपाच्या पुढे दिसलं होतं का? हा पंपाची सोडी कुठे. ओके. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहेत कसईचे माजी सरपंच आणि नेते माननीय विजयजी शिंगाडे साहेब. तर तुमचं काय मत आहे साहेब, जी काल जी ह्या ठिकाणी बिबट्या आला ते सत्य आहे का? काय परिस्थिती आहे आणि तुमचं काय मत आहे ह्याच्यावर? काल रात्री 9 वाजता हां. काटगाव मुक्कामी बस हो ही येत असताना इथं पेट्रोल पंपापाशी बिबट्या हा पेट्रोल पंपाकडून कसईकडं गावाकडे जात असताना हां. एस टी बस ड्रायव्हर यांनी पाहिलेला आहे बर आणि एस टीतल्या प्रवाशांनी तो बिबट्या पाहिलेला आहे. बर त्यानंतर एस टी बस कसई गावामध्ये आल्यानंतर हां. कसई गावातील नागरिकांना त्या एस टी बस ड्रायव्हरनी बाबा की तुम्ही ह्या बिबट्यापासून सतर्क राहा, हा हो. बिबट्या तुमच्या गावाकडे आलेला आहे. होय. आणि त्यानंतर एक तासभरात बालाजी मामाने म्हणून आमच्या गावातील एक युवक शेतकरी आहे, हां. त्याला देखील बिबट्या रात्री 10 वाजता शेताकडे जात असताना दिसला. दिसलेला आहे. बर तसेच आणखी बाबू कुडी म्हणून आहेत, बर. त्याही शेतकऱ्यांना बिबट्या दिसलेला आहे. बर. त्यामुळं बिबट्याचा वावर हा कसई शिवारात आलाय. आहे. हो. त्यामुळं यासाठी सन्माननीय रात्री लागलीच आमदार राणादादांना देखील ह्याची कल्पना दिलेली आहे. त्यांनी देखील प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत आणि प्रशासकीय अधिकारी देखील आता कसई गावामध्ये पोहोचलेले आहेत आणि यावर लवकरात लवकर बिबट्याला रेस्क्यू करून पकडण्यात यावा ही कसई ग्रामस्थ व शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत. बरं, धन्यवाद साहेब, धन्यवाद. आणि हे आहेत मित्रांनो वन विभागाचे कर्मचारी. तुमचं काय मत आहे? मी वन कर्मचारी अभिमान एकनाथ क्षीरसागर हां. आपसिंगा. हां. आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून या लोकांनी सांगितल्यामुळे आम्ही चौकशी करत आहोत बर आणि आमचे अधिकारी बी आलेले आहेत. चौकशी चालू आहे बर आणि सापडल्यानंतर आम्ही त्याचा बंदोबस्त करू. मग 1.5 वर्षापूर्वी आला होता तेव्हा आपण ट्रॅप लावणं गरजेचं होतं साहेब. अहो, लावला होता, बरं. परंतु एक ठिकाणी नाही थांबल्यामुळे आम्ही त्याला काय पुन्हा पकडण्यास आम्हाला हो, हो. सहकार्य मिळालं पण नसल्यामुळे. मला सांगा, 1.5 वर्षापूर्वी बिबट्या होता 100% बरोबर आहे? होता होता का नाही? होता. अफवा आहे काही? आहे, अफवा नाही आहे, हां. होता. 1.5 वर्षापूर्वी होता, त्याचे ठसे सापडले आणि तुमच्या कॅमेऱ्यात सापडलं होतं हो, साहेब, आपसिंगाच्या कैद झालं इथे होतं काहीच आपसिंगाला. झाला होता, बरोबर आहे? हो, बरोबर आहे. तर मित्रांनो